काय सांगाल महाराष्ट्र सैनिकांना? नाही, मी आता ते आंदोलन बघतोय. मला वाटतं ते जे मराठा बांधव आहेत आपले भगिनी आहेत ते मला वाटतं 1-2 दिवसाची तयारी करून आलेले. त्यांचं तिकडे खाणं संपलंय, पाणी संपलंय, त्यांची ते औषधं संपली असतील. तर मला वाटतं की शेवटी ते कुठूनही आले असं तरी आपले आहेत, मुंबईत आलेत. त्यांना कुठेही एकटं नको वाटायला ही आमची भावना आहे. मला वाटतं की कुठेतरी आम्ही त्यांची मदत करूच, आता आजपासून चालूच. राज ठाकरेंवर जे आहे त्याचा जरांगेंकडून टीका देखील झाली चालली. फडणवीसांच्या सोबत जाण्यावरून ही टीका जी आहे ती करण्यात आलेली सोबत कधी गेलो? याआधी बिनशर्त पाठिंबा दिला, त्यावेळेस दिला. तुमच्या विरोधात आमची उभा भूमिका केला. आमची आहे. त्याच्यावर लोकांच्या टीका असतील तर आम्ही उत्तर देऊ नये. त्याला बांधून सरकारी आरक्षणाच्या आमची टीका शेवटी आमची जी भूमिका आहे ती बदलली नाही. की शेवटी हे जे आले ते पनवेलला येऊन मागच्या वेळेला परत गेलेले ना, बरोबर ना? मग त्यांना काय आश्वासन दिलं गेलं तेव्हा की ते परत ते, आणि आता का आले? तर ज्यांनी जे आश्वासन दिलं त्यांना विचारायला नको का की तुम्ही कोणाला मूर्ख बनवताय? आमची भूमिका अजूनही स्पष्ट आहे. पण मला वाटतं की तिकडे शेवटी जी लोक आहेत त्यांना याच्या मागचं राजकारण कळत नाही, आणि त्यांचं जेवण अन्न पाणी संपलंय, त्याच्यामुळे ते पोचलं पाहिजे त्यांच्यापर्यंत, ही आमची भूमिका आहे. सर पण ह्या आंदोलनाकडे तुम्ही कसं बघताय? कारण मुंबई आज वर्किंग डे आहे, लोकलवर परिणाम होतोय, बीकेसी मध्ये आंदोलक दिसत आहेत, वेगवेगळ्या रस्त्यावर आंदोलक दिसत आहेत, आझाद मैदानावर परवानगी होते, याचं स्वरूप तीव्र होते. ते मला वाटतं सरकारने बघावं. याचं उत्तर मला वाटतं सरकारने द्यावं, कारण मुंबईच्या लोकांना पण त्रास होतोय, आणि ते पण जी लोक आलेत ते त्यांची एक मागणी घेऊन आलेत. त्याच्यामुळे याचं मला वाटतं लवकरात लवकर उत्तर सरकारने द्यावं. सरकार उत्तर शोधत नाही असा आरोप होतोय सगळ्यांना. मग ते तुम्हाला काय वाटतं? आणि मला सांगा, तुम्हाला टेक्निकली काय वाटतं? हे आंदोलन जे मागणी करतायत ती टेक्निकली तुम्ही देऊ शकता? तुम्ही दरवेळेला आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही चालवता. तुम्हाला टेक्निकली काय वाटतं? पण सरकारने सोल्युशन काढतो असं आंदोलकांना म्हटलं नाही, तर ती भूमिका सरकारने घेतली पाहिजे. मला वाटतं की ह्या वेळेला तुम्ही आलायत तर मला वाटतं जे काय उत्तर आहे ते घेऊन तुम्ही परत जा. जे तुमचं म्हणजे सरकार देईल, जे जर दिलं तुम्हाला आरक्षण तर ते कुठे मिळणार आहे? कारण शेवटी आपल्याला ते रोजगारात आणि शिक्षणात लागणार आहे. ते कसं मिळणार आहे ह्याचं उत्तर तुम्ही घेऊन जा. फडणवीसांवर आरोप केले जात आहेत की सामाजिक तेढ निर्माण करतायत म्हणून, पण ते म्हणतात की चुलीत गेलं राजकारण पण सामाजिक तेढ राज्याचे निर्माण मुख्यमंत्री आहेत. मला वाटत नाही की त्यांची पण इच्छा असेल की मुंबईत किंवा महाराष्ट्रात काही कुठच्याही प्रकारची काही काय बोलतो आपण त्याला, अनुचित काय घडेल. त्याच्यामुळे मला वाटतं की आपले मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. ठीक आहे, थँक्यू सर, थँक्यू सो मच. तर गेल्या वेळी मराठा आंदोलकांना काय आश्वासन दिलं होतं असा सवाल या ठिकाणी अमित ठाकरे यांनी केला आहे. आरक्षणासंदर्भात आमची भूमिका कायम आहे, आम्ही बदललेली नाही असंही त्यांनी म्हटलं. ज्यांनी आश्वासन दिलं त्यांना विचारा कुणाला मूर्ख बनवताय असं देखील अमित ठाकरे यांनी म्हटलेलं आहे.